राज्यामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये आहे। चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त सिंदेवाई तालुक्याच्या वेगवेगळ्या गावांमध्ये जे काही 2025 मध्ये 47 लोक मृत्युमुखी पडले, त्याच्यापैकी अधिकांश हल्ले जे आहे हे सिंदेवाई तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये झाले। आता नागपूरच्या उमरेड कराडला आणि जो ब्रह्मपुरी तालुक्याचा जो आपला ताडोबा अंधारी जो प्रकल्प आहे चंद्रपूर जिल्ह्याचा, तो जो कॉरिडॉर आहे त्याच्यामध्ये आपण लोहार डोंगरी हा जो काही खाण प्रकल्प आपण सुरू करण्याची परवानगी राज्य शासनाने दिलेली आहे। जर तो खाण प्रकल्प त्या ठिकाणी झाला तर पुन्हा हे जे हल्ले आहे वाघांचे हे मोठ्या प्रमाणामध्ये असे हल्ले सुरू होतील। याचं कारण असं की या मधल्या कॉरिडॉरमध्ये जे वाघांचा फिरण्यासाठी जे काही त्यांचा कॉरिडॉर आहे तर तो जर आपण बंद करून टाकला, हा खाण प्रकल्प सुरू केला तर मोठ्या प्रमाणामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणखीन अशा घटना घडण्याची शक्यता लक्षात येते। म्हणून याला धरून माझा प्रश्न आपल्याला आहे मंत्री महोदय की ही जी लोहारी जो डोंगरी प्रकल्प आहे आपला खाण प्रकल्प, हा आपण लोकांची सुद्धा मागणी आहे की हा प्रकल्प आपण रद्द करावा, परवानगी रद्द करावी आणि म्हणून येणारा जो काही आपला भविष्यकाळातला धोका आहे तो त्या निमित्ताने कमी होईल, म्हणून हा लोहार डोंगरीचा प्रकल्प आपण रद्द करणार का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। माननीय सभापती महोदय, या प्रश्नाच्या अनुषंगानं अर्धा तास चर्चा नाही, प्रश्नोत्तराच्या वेळेला मी उत्तर दिलेलं आहे। ऐकून घ्या, शेवटी राज्याची किंवा देशाची एकूण अर्थकारणाची क्षमता वाढवण्याकरता विविध भागातल्या असलेल्या भूगर्भामध्ये जे खनिज आहेत त्यामध्ये त्या परिसरामध्ये मूल्यवान खनिज अशा प्रकारचा शोध त्या घटकाने घेतला आणि एका कंपनीने त्या जागेकरता अर्ज केला। ती जागा वन खात्याने त्यांना दिलेली नाही। इथल्या महाराष्ट्राच्या वनजीव विभागानं तो प्रकरण केंद्रीय वन विभागाकडे पाठवण्याचं ठरवलं होतं आणि केंद्रीय वन विभागाची त्याला अंतिम मंजुरी आल्याशिवाय कोणाला जागा देण्याचा प्रश्न येतो। मधल्या कालामध्ये नागपूर खंडपीठाच्या न्यायालयानं सुमोटो त्याच्यावर पिटिशन दाखल करून घेतलेला आहे आणि तो प्रश्न तिथे प्रलंबित आहे। त्या ठिकाणी उद्याला जर का ती जागा रद्द झाली तर माझ्यासारख्याला आनंद वाटेल निश्चितपणे, परंतु जर का एखाद्या घटकाने अर्ज केलाय त्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे तर ती रॅन्डमली नाकारण्यामध्ये अर्थ नाही। त्याला सहकारण त्याला जर नाकारली गेली आणि ते तज्ञ लोकांनी जर त्याच्यातून मत आपलं मांडलं आणि माझ्या दृष्टिकोनातून 99% ती जागा नाकारली जाईल, 1% नाकारली जाणार नाही, एवढं मी मुद्दाम सांगतो। शेवटी न्यायालयाच्याकडे न्यायालय ज्याला बाजू ऐकून घेईल त्यावेळेला सर्व बाबतीमध्ये चारी बाजूने विचार केला जाईल आणि जर का उद्याला ते जर तिथल्या एकूण प्राण्यांना जर बाधक होणार असेल, प्राण्यांच्या त्या ठिकाणी वातावरणामध्ये जर बदल घडून जर मानवाला त्याचा त्रास होणार असेल तर राज्य शासन त्या गोष्टीला पाठिंबा देणार नाही।